मित्र हो, भक्त परंपरेनुसार सांगितली जाणारी आजची ही घटना आहे. 1878 साल माघ वैद्य सप्तमी. विदर्भातील छोटंसं शेगाव आणि एक असा दिवस ज्याने संपूर्ण गावाचं नशीब बदललं. त्या दिवशी एक दिव्य पुरुष प्रकट झाला, पण सुरुवातीला लोकांनी त्यांना ओळखलं नाही, उलट वेडा समजलं. पण मग घडला एक असा चमत्कार ज्याने सगळे थक्क झाले. काय होता तो पहिला चमत्कार आणि महाराजांची पहिली भेट नेमकी कुणाशी झाली? चला सुरू करूया हा श्रद्धेचा अद्भुत प्रवास. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश आणि आपण पाहत आहात SV मराठी. चला तर मग सुरू करूया. मित्र हो, दुपारची वेळ होती. कडक उन्हाने जमीन तापली होती. गावात लग्नाची लगबग सुरू होती. पंगती आटोपल्या होत्या. शेगावचे प्रतिष्ठित नागरिक बंकटलाल अग्रवाल आणि देवीदास पातुरकर जेवण आटपून बाहेर पडले. रस्त्याच्या कडेला जिथे उष्ट्या पत्रावली टाकल्या होत्या तिथे त्यांची नजर एका विचित्र दृश्यावर पडली. एक तरुण दिगंबरावस्थेत, चेहऱ्यावर तेज, डोळ्यात विलक्षण शांतता आणि तो त्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात होता. बंकटलालजी पुढे गेले आणि म्हणाले, अहो महाराज, हे उष्ट अन्न का खाताय? थांबा, मी तुमच्यासाठी ताजं जेवण आणतो. त्या दिव्य पुरुषाने पत्रावळीकडे पाहिलं आणि जणू न बोलताच एक संदेश दिला. अन्न कधीही तुच्छ नसतं. अन्न म्हणजे पूर्ण ब्रह्म. पण मंडळी, खरा चमत्कार आता घडणार होता. बंकटलालजींना वाटलं या महात्म्याला तहान लागली असेल. ते पाणी आणायला वळले. इतक्यात त्या दिव्य पुरुषाने समोर ठेवलेली पाण्याची झारी उचलली. ती झारी पूर्ण रिकामी होती. सगळे पाहत होते. महाराजांनी फक्त हात फिरवला आणि पुढच्या क्षणी त्या झारीतून स्वच्छ थंड पाण्याचा प्रवाह वाहू लागला. ना विहीर, ना नदी, ना पाणी, तरीही झारी भरली. बंकटलाल आणि देवीदास स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यासमोर पहिला अलौकिक चमत्कार घडला होता. तो फक्त पाण्याचा चमत्कार नव्हता, तो अहंकार वितलवण्याचा क्षण होता. श्रीमंती, दान, मोठेपणा हे सर्व क्षणात लहान ठरलं. त्यावेळी त्यांच्या मुखातून मंत्र उमटला, गण गण गणात बोते. या मंत्राचा अर्थ जीव आणि शिव वेगळे नाहीत. आपण सर्व त्या एकाच परमशक्तीचे अंश आहोत. जिथे लोक तुच्छता पाहत होते तिथून महाराजांनी भक्तीचा प्रवास सुरू केला. पण मंडळी, ही तर फक्त सुरुवात होती. पुढे महाराजांनी असे अनेक चमत्कार केले ज्यामुळे हजारो लोकांचं जीवन बदललं. जर तुम्हाला पुढचा भाग हवा असेल, कमेंट्समध्ये जय गजानन नक्की लिहा. त्या एका चमत्काराने बंकटलाल अग्रवाल महाराजांचे कायमचे भक्त झाले. आजही शेगावात गेलं तर त्या पहिल्या चमत्काराची ऊर्जा जाणवते असं अनेक भक्त सांगतात. महाराजांचे प्रगटीकरण आपल्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी झालं. मित्र हो, तुम्ही शेगावला गेला आहात का? तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूया श्रद्धेच्या अशाच एका प्रवासात. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते.